जत तालुक्यात छाननी 235 अर्ज वैध. मंगळवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस. जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषद गटातील 95 तर पंचायत समिती गणातील 140 असे एकूण 235 उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. छाननीनंतर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिक तापले असून मंगळवार दिनांक 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय. छाननी दरम्यान विविध कारणांमुळे एकूण 8 उमेदवारी अर्ज अवैध ठरले असले आहेत. यामध्ये शेगाव व मुचंडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येकी 1 अर्ज तर उमराणी पंचायत समिती गणातील 2 अर्जांचा समावेश आहे. याशिवाय भाज, डफळापूर, उमदी आणि माडगाळ येथील प्रत्येकी 1 अर्ज अवैध ठरलाय. विशेष म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांच्या एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही ही बाब लक्षवेधी ठरली आहे. दरम्यान प्रमुख पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसून मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत असून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उभाटा आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी आघाडी केली. त्यामुळे तालुक्यात बहुरंगी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार आहेत. छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा परिषद गट जाडर बोबलात 7, उमदी 14, संख 10, दडीबर्जी 15, मुचंडी 7, वेळूर 8, डफळापूर 16, शेगाव 11, बनाळी 7. पंचायत समिती गण जाडर बोबलात 5, माडगाळ 7, उमदी 5, करजगी 6, संख 10, गिरगाव 17, दडीबर्जी 60, तिकोंडी 5, मुचंडी 5, खोजनवाडी 5, बिळूर 12, उमराणी 5, डफळापूर 11, बाज 6, शेगाव 9, कोसारी 5, बनाळी 9, येळवी 10. अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होणार असून त्यानंतरच जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.